नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जी दरवर्षीप्रमाणे सोयाबीनवर पहिली फवारणी करतो ती म्हणजे 10व्या दिवशी, आणि सर्वात महत्त्वाची फवारणी आहे ती। बरेच शेतकरी याला मजाकमध्ये घेतील किंवा मग काही शेतकरी याला फालतूचा खर्चसुद्धा असं म्हणतील, परंतु मित्रांनो, आपण जे अनुभव घेतले आतापर्यंत साधारण 5 ते 6 वर्षापासून आपण कंटिन्यू जे आहे हे आपण पहिली फवारणी 10व्या दिवशी कंटिन्यू आपली कंपल्सरी असते। त्याच्यामध्ये फक्त पाऊस वगैरे असेल तर आपलं 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते, परंतु आपण न चुकता याच्यामध्ये 10व्या दिवशी पहिली फवारणी जी आहे आपण दरवर्षी घेत असतो। तर पहिली फवारणी घेण्यामागचं कारण म्हणजे जे आपल्याला सोयाबीनमध्ये उद्भवणारी जी कीड आहे ते म्हणजे खोडाळी। ही खोडाळीचं नियंत्रण जे आहे हे आपल्याला इथून सुरुवात करावं लागते, कारण की जेव्हा आपण पाहतो की लहान लेकराचं जे लसीकरण असते तसं या सोयाबीनचं हे एक लसीकरण म्हणता येईल त्याला, कारण की याचा जे असर आहे ते आपल्याला समोर चालून दिसणार आहे। आत्ता याच्यावर कोणताच किडा किंवा मग पान कत्तरलेलं किंवा मग कोणती अळी आपल्याला या पिकावर आता दिसणार नाही, परंतु याचं नंतर मात्र आपल्याला हे याच्यामध्ये अनुभव येते की याच्यामध्ये आपल्याला शेवटला खोडाळी लागली किंवा मग शेंगा भरल्या नाही, ह्या ज्या बऱ्याच शेतकऱ्याच्या तक्रारी असतात ते इथून सुरुवात होतात। तर मित्रांनो, पहिली फवारणी जी आहे हे आपण 10व्या दिवशी सांगतो। त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे क्लोरोबायरिफॉस 50% EC मधलं साधारण 25 ते 30 मिली असे आपण याचा प्रमाण जे आहे याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर ही फवारणी जी आहे सोयाबीनचं जेव्हा आपलं चौथं पान निघायला सुरुवात होते, जेव्हा सोयाबीन जेव्हा उगवते आपलं, तेव्हा हे दाळंबीवर असते, म्हणजे जी पिवळी दाळंबी म्हणतो हे दाळंबीवर असते। त्यानंतर हे या दोन पानावर असते, ही जी असते रड पानं या 2 पानावर असते। त्यानंतर हे चौथं जे पान आहे, चौथं पान म्हणजे हे जे आहे समजून घ्या, हे चौथं पान हे निघत आहे। हे पहिले जे 2 पानं आणि हे निघणारं हे चौथं पान समजून घ्या। तर हे जेव्हा असं निघेल तर या पिरियडमध्ये आपल्याला साधारण क्लोरोबायरिफॉसची 50% EC मधली हे आपण साधारण 25 ते 30 मिली याचं प्रमाण जे आहे हे घेऊ शकता। ही फवारणी कंपल्सरी घ्यावीच लागेल का मित्रांनो? तुम्हाला याच्यामध्ये कंपल्सरी घ्यावी लागेल। बरेच शेतकरी पहिली फवारणी जी आहे साधारण 20 दिवसाला घेत असतात। तर मित्रांनो, याच्यामध्ये फक्त आपला जे खर्च आहे साधारण 80 ते 100 रुपये खर्च आहे। क्लोरोबायरिफॉस 50% EC मध्ये साधारण तुम्हाला 500 रुपये लिटरपर्यंत मिळते, आणि 1 लिटरमध्ये साधारण 6 ते 7 एकरपर्यंत फवारणी जी आहे क्लोरोबायरिफॉसची आपण होते। तर मित्रांनो, याच्यामध्ये फक्त फवारणी करण्याची मेहनत आहे, परंतु तुम्ही ही फवारणी जी आहे कंपल्सरी आपल्या शेतामध्ये नक्की घ्या, कारण की याच्यामध्ये आपण स्वतः अनुभव घेतलेले आहेत। कारण की या फवारणीचे रिझल्ट जे आहे हे आपल्याला नंतर दिसतात, कारण की याच्यामध्ये शेवटला शेंग न भरणे किंवा मग शेंगा आपण जेव्हा शेंगा लागल्यानंतर आपण ज्याला चिरून पाहतो झाडाला, तेव्हा याच्यामध्ये आपल्याला खोडाळी दिसते। तर हे दिसू नये म्हणून आपण थोडीशी काळजी याला सोयाबीनची घ्यावी लागेल। अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% सांगतो तुम्हाला मी, खोडाळी जी आहे लागत नाही। आणि स्टेप बाय स्टेप आपल्या फवारण्या असतात, ते सुद्धा फवारणी तुम्हाला काळजी म्हणजे नियमितपणे करावी लागतील। आपण जे फवारणी आपल्याला सांगाल, आपण यूट्यूबला असो किंवा मग फेसबुकला असो, आपले कंटिन्यू व्हिडिओ जे आहेत हे आपले येत राहतील, आणि जबरदस्त फवारणी आणि कमी खर्चामध्ये फवारणी जे आहेत आपण यावर्षी तुम्हाला देणार आहोत, ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये। याच्यामध्ये कोणते चार्जेस वगैरे घेणार नाहीत। आता बरेच शेतकरी चॅनलला व्हिडिओ बघत असतील, त्यांनी फॉलो नाही केलं तर चालेल किंवा लाईक केलं नाही तर चालेल, परंतु ही जी फवारणी आहे तुम्ही कंपल्सरी याच्यामध्ये घ्या। आता प्रोफेक्स सुपरमधूनसुद्धा प्रोफेनोफॉस असते साधारण 40% आणि सायपरमेथ्रिन असते 4%, तो मात्र घटक घेऊ नका, कारण की याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे। आणि हा जो स्प्रे आहे हे आपलं पीक सध्याला नाजूक आणि कवळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे डोस आहे हे थोडासा हलका घ्यायचा आहे। हे जे आहे फक्त आपल्या शेतामध्ये उग्रवास वगैरे करायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की ही जी पतंग घालणारी जी अंडी आहे ती घालणार नाही उग्रवासामुळे, आणि अंडी घातली तरी याला अंड्याला जे गॅस पॉयझन आहे हे नष्ट करेल। तर ही पहिली फवारणी जी आहे ही खूप महत्त्वाची आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी पहिली फवारणी जी आहे क्लोरोबायरिफॉसची 50% EC मधलं आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। त्याच्यामध्ये सगळं 2-3 कंपन्या बेस्ट आहेत, त्याच्यामध्ये नागार्जुना कंपनी आहे, त्याचबरोबर सुमोटोमोची आहे आणि घरडायची आहे। हे 3 कंपनी जे आहेत हे क्लोरोबायरिफॉस चांगले औषधी आहेत जे आहे हे बनवत असतात, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही कंपनीचे क्लोरोबायरिफॉस 50% EC मधलं हे घेऊ शकता। ज्यांच्याकडे क्लोरोबायरिफॉस 50% EC मिळत नसेल, साधारण 20% EC मध्ये मिळत असेल, साधारण त्यांनी 30 मिली प्रतिपंप 20 लिटरसाठी किंवा मग 15 लिटरसाठी असा जे फवार आहे याच्यामध्ये घ्यायचा आहे। साधारण एकरी पंप जे आहेत 5 ते 6 पंप आपण एकरी टाकले तरी याच्यामध्ये बस होते। याच्यामध्ये आपल्याला बाकीचं कॉम्बिनेशन घेण्याची गरज नाही, फक्त प्लेनमध्ये क्लोरोबायरिफॉस आपण घ्या, आणि त्याचा रिझल्ट जे आहे हे आपल्याला शेवटीला कळेल, कारण की आपण याच्यामध्ये स्वतः अनुभव घेतलेला आहे। साधारण 5 ते 6 वर्षापासून आपण कंटिन्यू याची फवारणी जी आहेत
हे क्लोरोबायरिफॉसचे 50% EC मधलं 25-30 मिलीचं आहे प्रमाण आपलं दरवर्षी असते. आणि आपल्याला ज्यांनी आपले जे शेंगामधले व्हिडिओ बघितले असतील त्यांना असं जाणवते की किंवा मग ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने फवारण्याचे नियोजन केलं त्यांना माहीत असेल की शेवटीला 100% उत्पादन वाढते. कारण की आपण ही जे इथून सुरुवात करतो हे लहानपणापासून याची काळजी घेतो ते आपल्याला ते समोर चालून त्याचे रिझल्ट हे बघायला मिळतात. म्हणून आता जे आपण सांगितलं क्लोरोबायरिफॉस 50% EC 25 ते 30 मिली याची जी फवारणी आहे ही आपल्याला न चुकता 10व्या दिवशी घ्यावायची आहे. 9 दिवसाला घेतली तरी चालेल, 9 ते 10 दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये घ्या. जास्तीत जास्त 12 दिवसापर्यंत ही फवारणी आपली झालीच पाहिजे. पाऊस असेल तर आपण थोडीशी लेट घेतली तरी चालते, परंतु न चुकता ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे. धन्यवाद.